सर काय सांगाल, आज आपण प्रचाराला सुरुवात देखील केली आहे, नागरिकांचा आपल्याला कशा प्रकारे प्रतिसाद आहे, आपण काय सांगाल? नमस्कार, मी बबन बारगजे. गेली 20 वर्ष या कळंबोलीच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीचं एकनिष्ठ काम करणारा कार्यकर्ता. 2007पासून आम्ही या कळंबोलीमध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करत आहोत. परंतु 2017ला खऱ्या अर्थानं जेव्हा 2016ला महानगरपालिका झाली आणि 2017ला आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी माझी मिसेस सौ बायजा बबन बारगजे यांना तिकीट दिलं, त्यावेळेस थोड्याशा मताने पराभव झाला. परंतु आम्ही त्या पराभवाने खचून न जाता आम्ही आमचं काम अविरतपणे चालू ठेवलं आणि पक्षानंही माझ्यावरती सलग चौथ्यांदा भारतीय जनता पार्टी भटकेमुक्त आघाडीची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवली. वंचित घटकापर्यंत भारतीय जनता पार्टी पोहोचण्याचं काम ज्या स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी केलं, त्यांचा वारसा आणि वसा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत. आणि या कळंबोली नगरीमध्ये आमदार प्रशांतदा ठाकूर, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि 2026च्या या निवडणुकीमध्ये माझ्या पत्नी सौ बायजा बबन बारगजे यांना तिकीट दिलं. काल खरं तर पंकजाताई मुंडे यांची खूप मोठी अशी प्रचंड रॅली झाली आणि 2017ला आमच्याकडून ज्या छोट्या छोट्या चुका झाल्या होत्या त्या चुका सुधारून आम्ही प्रत्येक घराघरामध्ये पोहोचतो आहे आणि लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. भारतीय जनता पार्टीचं केंद्रातील नरेंद्र मोदी यांचं सरकार, राज्यातलं महायुतीचं सरकार यांच्या योजना आणि महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता होती आणि आता ही सत्ता येणारच आहे. मग या सत्तेच्या माध्यमातून लोकांना ज्या ज्या योजना पोहोचायच्या त्या योजना पोहोचण्याचं काम आम्ही करणार आहोत. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पत्नीला तिकीट दिलं त्याबद्दल मी पक्षाचे आभार मानतो. आणि खरं तर जे केंद्रातलं सरकार आहे, राज्यातलं सरकार आहे, यांच्या ज्या योजना येतात ह्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणं हे आमचं काम असतं. आत्तापर्यंत लाडकी बहीण योजना ही जी सर्वात महत्त्वाकांक्षी योजना आणली ती आम्ही घराघरात जाऊन या पनवेल महानगरपालिकेत 10,000 लाडक्या बहिणीच्या योजना राबवल्या. ज्येष्ठ नागरिकांना या प्रभागामध्ये विरंगुळा केंद्र असेल, वृद्ध नागरिक असेल, यांना फिरण्यासाठी असं व्यवस्थित गार्डन असेल, गार्डन, फुटपाथमध्ये लोकांना व्यवस्थित चालण्यासाठी फुटपाथ पाहिजे, म्हणून ज्या लहान मुलांसाठी खेळण्याचं गार्डन सुसज्ज पाहिजे आणि भयमुक्त कळंबोली म्हणजे आपल्या गार्डनमध्ये कुठे इथे आजूबाजूला कोणी आपल्या परिसरामध्ये नशा गांजा करणार नाही याची दक्षता आम्ही स्वतः घेतोच. परंतु यापुढे लोकांनी आमच्यावर जबाबदारी टाकणार तर आहेतच. परंतु ज्या ज्या योजना राज्य सरकार केंद्र सरकारच्या येतील त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट आमचं आहे. आणि माझं तर वैयक्तिक असं उद्दिष्ट आहे की ज्या राज्य सरकार केंद्र सरकारच्या योजना आहेत प्रत्येक घरात 2 किमान लाभार्थी झाले पाहिजेत. कारण या ठिकाणी प्रभागात अगदी सर्वसामान्य लोक राहतात, कोणी धनदांडगे लोक राहत नाहीत, म्हणून सर्वसामान्यपर्यंत योजना पोहोचण्यासाठी आम्ही काम करू. आणि लोकांना आवाहन करतो की आपण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आणि माझ्याबरोबरच्या जे 3 उमेदवार आहेत, 2 भारतीय जनता पार्टीचे आणि 2 शिवसेनेचे, येत्या 15 तारखेला कमळ आणि धनुष्यबाण यांचे समोरील बटन दाबून आपण महायुतीच्या 4ही उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करा. धन्यवाद.